मग ह्या दोघांनी अंघोळ वगैरे केली आणि मग आम्ही तिथनं निघालो मेन दर्शनासाठी. आता तिथनं तर अशी भयंकर लाईन होती, हे मला तर यांनी आधी सांगितलं होतं. माझं तर हे फर्स्ट टाईम होतं, पण हे ऑलरेडी याआधी जाऊन आलेले होते, तर त्यांना सगळं माहिती होतं. फ्री लाईनचं पण दर्शन असतं, तर त्यासाठी तर खूप जास्त टाईम लागतो. आणि तुमच्या पासेसवरती ना टायमिंगचे स्लॉट दिलेले असतात, की या वेळेला तुमचं दर्शन होईल असं. आणि मी बघा एवढ्या याच्यामध्ये सुद्धा साडी घातली होती. माझी खूप इच्छा होती की मी तिथे जाईल तर साडीच घालून जाईल, आणि मी शेवटी घातली. म्हटलं बघून घेऊ पुढचं जे काही असेल, गर्दी, आणि घातले. आणि आमचं दर्शन पण झालं, मस्तपैकी दर्शन झालं. इतक्या गर्दीमध्ये लोकांना 1 सेकंडसुद्धा उभं राहायला भेटत नाही, पण खरंच टचवूड आमचं नशीब एवढं चांगलं आहे की 5 सेकंड आम्ही तिघंसुद्धा देवाकडे बघत होतो. आणि बिट्टूचं तर एवढं नवल होतं ना, तिकडे दुरूनच सोन्याचा कलश आपल्याला दिसतो. बिट्टू लिटरली त्याला हात दाखवून जय जय करत होता. मला तर इतकं आश्चर्य वाटत होतं. आणि जसं आम्ही आतमध्ये गेलो, बिट्टू एकदम झोपीमधनं उठून एवढा फ्रेश होता, मस्तपैकी देवाकडे कंटिन्यू बघत होता आणि बाहेर आल्यावर हात दाखवत होता आणि जय जय असं करत होता. मला इतकं भारी वाटत होतं आम्हा दोघांना पण. आणि बाकीचे याच्या एजचे, याच्यापेक्षा लहान छोटे मोठे मुलं लिटरली झोपलेले होते, पण बिट्टूनी इतकं छान दर्शन केलं. आणि जसं आपण इतकी दिवसभराची जी आपली दगदग, गर्दी, हे सगळं जसं देवापुढे जातो आपण सगळं विसरून जातो. स्वर्ग पूर्ण असा अंधार, आणि पुढे फक्त आपल्याला देव दिसतो आहे, फक्त आणि फक्त देव दिसत आहेत. ते मी इथे एक्सप्लेनसुद्धा करू शकत नाही आहे, मला ते इथे बोलतासुद्धा येणार नाही आहे. पण जो माझा एक्सपिरियन्स होता तो खूप जास्त भारी होता, खरंच खूप छान होता.